आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। फुलली शुभ्र धवल फुलांची माला, इंडियन स्पेस असोसिएशन संस्थेचा कार्यारंभ। जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांसोबत चकमकीत 5 जण शहीद। सामरा येथे दुर्गादेवी महोत्सवाचे आयोजन। जिल्ह्यातील 30 लाख लोकांचे लसीकरण। सिद्धेश्वर मंदिर पर्यटन केंद्र विकसित करण्याची केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे मागणी। दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात कुलस्वामिनीचे दर्शन। किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात भाविकांची गर्दी। चिमुकल्या सर्वमच्या मदतीसाठी आमदार अभय पाटील सरसावले। अभय पाटील यांनी घेतला विकास कामांचा आढावा। फिर से उछला लहू नसों में, फिर से मचला जुनून रगों में, फिर से झूमा गगन तिरंगा, फिर से दिल हुआ मस्त मलंगा। फिर से फिर से फिर से फिर से लोहा हुआ इरादा, फिर से करते हैं हम वादा, भर देंगे हुंकारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेअंतर्गत महिला वर्गाचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे। सोमवारच्या दिवशी पांढरा रंग परिधान करण्याचे आवाहन महिला वर्गाने सहज स्वीकारले आणि पांढऱ्या रंगाच्या विविध छटांचा आविष्कार घडवून आला। यामुळे जणू शुभ्र धवल फुलांची माला भरून वाहिली। यामध्ये महिला वर्गाने अत्यंत आकर्षक अशा सादरीकरणाची जोड देऊन आपली छायाचित्रे स्मार्ट न्यूजकडे पाठविली। सोमवारी शुभ्र म्हणजेच पांढऱ्या रंगाचा पेहराव फुलल्यामुळे शहरभर जणू शुभ्र सागर वाहिला होता। विविध स्वरूपातील पेहरावांनी या रंगाचे महत्त्व विशद केले। पांढरा रंग हा शांती, सुबत्ता यांचे प्रतीक आहे। सफेद वर्णामधून या रंगाची महती सामोरे आली। स्मार्ट न्यूज माध्यमाने उपलब्ध करून दिलेली संधी साधता महिला वर्ग त्याचे सोने करीत आहेत। या स्पर्धेला आतापर्यंत महिला वर्गाने उदंड प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे या माध्यमातून कल्पकतेचे नाविन्यपूर्ण आविष्कार प्रकट होत आहेत। महिला वर्गाच्या माहितीसाठी उद्या दिनांक 12 रोजी लाल रंग आहे। इंडियन स्पेस असोसिएशन संस्थेचा कार्यारंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडियन स्पेस असोसिएशनचे उद्घाटन केले। यावेळी पंतप्रधान मोदींनी एअर इंडियाबाबत घेतलेला निर्णय आपली बांधिलकी आणि गांभीर्य दर्शवतो असे म्हटले आहे। जिथे गरज नाही तिथे सरकार नियंत्रण संपवणार आहे असेही मोदींनी म्हटले आहे। भारतात आजसारखे निर्णायक सरकार कधीच नव्हते। अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञानासंदर्भात आज भारतात ज्या प्रमुख सुधारणा होत आहेत त्याचा दुवा आहे। भारतीय स्पेस असोसिएशनच्या स्थापने साठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे। जेव्हा आपण अंतराळ सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा आमचा दृष्टिकोन 4 खांबांवर आधारित असतो। प्रथम, खासगी क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण स्वातंत्र्य। दुसरे, सक्षम करणारे म्हणून सरकारची भूमिका। तिसरे, तरुणांना भविष्यासाठी तयार करणे आणि चौथे, अवकाश क्षेत्राला सामान्य माणसाच्या प्रगतीचे साधन म्हणून पाहणे। 130 कोटी देशवासियांच्या प्रगतीसाठी आपले अंतराळ क्षेत्र हे एक मोठे माध्यम आहे असे पंतप्रधानांनी म्हटले। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमकीत 5 जवान शहीद। जम्मू काश्मीरमधील
पूंछ भागात दहशतवाद्यांसोबत सोमवारी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे 5 जवान शहीद झाले आहेत। सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैनिकांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे। भारतीय सैन्याने गुप्त माहितीच्या आधारे पूंछ भागातील जंगलात 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरलं, त्यानंतर ही चकमक घडाली। सध्या सैन्याने या पूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे। पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटे भागात डेरा की गली या गावात हे सैन्य अभियान सुरू आहे। काश्मीरच्या पूंछच्या सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत आज एक जेसीओ आणि 4 जवान असे एकूण 5 जण शहीद झाले। या भागात 3 दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, यानंतर ही चकमक सुरू झाली। अजूनही ही चकमक सुरू आहे। विशेष म्हणजे सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबविली जात आहे। यापूर्वी सोमवारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग आणि बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले आहेत। सांब्रा येथे दुर्गादेवी महोत्सवाचे आयोजन। सांब्रा येथे नवरात्री उत्सवानिमित्त श्री दुर्गादेवी महोत्सव आणि महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित राहून या गावातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची ग्वाही दिली। येत्या 15 दिवसांच्या कालावधीत गावामध्ये भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले। त्याकरिता 200हून अधिक तज्ज्ञ वैद्य उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्याकरिता आपण सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश देसाई यांच्यासह सदू पाटील, शांता देसाई, सुलोचना जोगाणी, संतोष देसाई, महेश कुलकर्णी आणि इतर सदस्य उपस्थित होते। जिल्ह्यातील 30 लाख लोकांचे लसीकरण। जिल्ह्यातील 36,14,000 लोकांपैकी 30 लाख लोकांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे। कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या आता जवळपास 84% आहे। कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 36,14,000 लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे। यामधील 30 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आले आहे। आतापर्यंत 30,656 लोकांना पहिला डोस देण्यात आला असून 11,13,622 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे। रविवारी 7,252 लोकांना डोस देण्यात आला। उर्वरित सुमारे 5 लाख लोकांना 2 दिवसात लस देण्यात येणार आहे। लसीकरणासाठी काही नागरिक घाबरत आहेत, त्यांच्यामध्ये अनेक गैरसमज असल्याची माहिती प्रादेशिक लसीकरण अधिकारी डॉक्टर ईश्वर गडाद यांनी दिली। सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये 15 ऑक्टोबर पर्यंत मोफत लस देण्यात येणार आहे। रविवारीही सर्वत्र लस देण्यात आली। नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन IMAचे सचिव डॉक्टर देवेगौडा यांनी केले आहे। सिद्धेश्वर मंदिर पर्यटन केंद्र विकसित करण्याची केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे मागणी। भारतीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात यावा अशी मागणी आमदार अभय पाटील यांनी केंद्रीय पर्यटन, बंदर, जहाज आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली। मंत्री नाईक रविवारी हावेरीला जाताना बेळगावात काही वेळ थांबले होते। यावेळी आमदार अनिल बेनके यांनी त्यांची भेट घेतली। आमदार बेनके म्हणाले, कणबर्गी सिद्धेश्वर मंदिर पुरातन आहे। इथे उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यातील बहुसंख्य पर्यटक येतात। त्यामुळे पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून या मंदिर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात यावा। मंत्री नाईक यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून पर्यटन केंद्र करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात कुलस्वामिनीचे दर्शन। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण काशी श्री कपिलेश्वर देवस्थान येथे नवरात्रीच्या दिवसात विविध स्वरूपातील आरास करण्यात येते। या मंदिरात कुलस्वामिनी देवीची आरास करण्यात आली आहे। ही आरास आकर्षक ठरली असून भक्तगण या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन देवीचे दर्शन घेत आहेत। नवरात्रीच्या दिवसांमध्ये या मंदिरात अनेक देवतांचे एकत्र दर्शन होत असल्यामुळे भाविकांची येथे गर्दी होत आहे। किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात भाविकांची गर्दी। किल्ला येथील श्री दुर्गादेवी मंदिर हे बेळगावकरांचे आराध्य दैवत आहे। या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीमध्ये मोठी गर्दी होत असते। यावर्षी देखील भाविकांची येथे मोठी गर्दी होत आहे। त्याचप्रमाणे भाविक आपल्या धार्मिक उपक्रमांची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे येथील परिसर फुलून जात आहे। श्री दुर्गादेवीचे दर्शन घेऊन पूजन आणि इतर कार्यक्रमांसाठी भाविकांचा ओघ वाढला आहे। या ठिकाणी गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस आणि प्रादेशिक सेना कार्यालयाचे अधिकारी परिश्रम घेत आहेत।
चिमुकल्या सर्वमच्या मदतीसाठी आमदार अभय पाटील सरसावले। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी चिमुकल्या सर्वम बाळेकुंद्रीच्या घरी भेट देऊन सर्वमच्या तब्येतीची विचारपूस केली होती। सर्वमच्या उपचारांसाठी देण्यात येणारे इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये आहे। ही रक्कम लोकनिधीतून लवकरात लवकर स्वतः जातीने लक्ष घालून उभी करू असा विश्वास यावेळी त्यांनी दिला होता। ही रक्कम लोकनिधीतून आपल्याला जमा करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी रविवारी सायंकाळी खडेबाजार शहापूर येथे जनजागृती अभियान राबवले। यावेळी आमदार अभय पाटील यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या जनजागृती अभियानांतर्गत जनतेला मदतीसाठी आवाहन केले। सर्वमला शक्य तेवढी मदत करण्याची विनंती त्यांनी केली आहे। उपचारांसाठी आवश्यक रक्कम 16 कोटी रुपये आहे आणि आतापर्यंत गोळा केलेला निधी फक्त 12 लाख रुपये एवढाच आहे। त्यामुळे बेळगावातील उद्योजकांसह समस्त व्यापारी वर्गाने आणि नागरिकांनी सर्वांसाठी मदतीचा हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले। अभय पाटील यांनी घेतला विकास कामांचा आढावा। कचरा पडून राहणे, पाणी पुरवठा व्यवस्थित न होणे, PID क्रमांक देताना पैशांची मागणी करणे आदी विषयांवर आमदार अभय पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले। वारंवार समज देणार नाही, यापुढे कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। महापालिका कार्यालयात आमदार अभय पाटील यांनी विकास कामांची आढावा बैठक घेतली। व्यासपीठावर आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी होते। वारंवार सांगूनही कचरा उचल व्यवस्थित होत नाही, घरोघरी जाऊन कचरा उचलला जात नाही, पाणी पुरवठा सुरळीत नसल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। तर सामान्य लोकांना मालमत्ता कर भरण्यासाठी PID क्रमांकासाठी 20,000 रुपयांची लाच घ्यावी लागत आहे। असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, यापुढे कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला। बैठकीला महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, तहसीलदार V मोहन यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240-550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। अमेझिंग क्रिएटर्स या संस्थेच्या वतीने आणि दैवज्ञ सेवा संघ या संस्थेच्या सहकार्याने येत्या दिनांक 19 रोजी शरद पौर्णिमा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। शहापूर येथील दैवज्ञ सेवा संघाच्या सभागृहात सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आहे। या कार्यक्रमाला स्मार्ट न्यूज मीडिया यांचे सहकार्य लाभणार आहे। या कार्यक्रमाच्या संयोजिका रूपा बेळुबी यांनी या संदर्भात माहिती दिली। नमस्कार, मी रूपा बेळुबी अमेझिंग क्रिएटर्सच्या वतीने बोलत आहे। अमेझिंग क्रिएटर्स हा एक नवा ग्रुप निर्माण केलेला आहे आणि आमचा पहिला प्रोजेक्ट आहे कोजागिरी पौर्णिमा, जी 19 ऑक्टोबरला आहे। कोजागिरी करायचं कारण म्हणजे एक चांगल्या आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सुरुवात करावी म्हणून कोजागिरीचा कार्यक्रम हाती घेतला आहे। दैवज्ञ संघाबरोबर हा उपक्रम करत आहोत। तसंच स्मार्ट न्यूज हे आपले मीडिया पार्टनर आहेत
अमेझिंग क्रिएटर्स हे नाव देण्यामागे अमेझिंग इव्हेंट्स किंवा प्रोग्रॅम्स द्यावेत आणि तसा अमेझिंग एक्सपिरियन्स त्या ऑडियन्सला यावा या उद्देशाने अमेझिंग हे वर्ड निवडलं आहे. आणि क्रिएटर काहीतरी क्रिएटिव्ह त्यातून करावं आणि त्या ऑडियन्सलाही काहीतरी क्रिएटिव्ह करायची संधी मिळावी म्हणून क्रिएटर असं करून अमेझिंग क्रिएटर्स हे नाव दिलेलं आहे. बेळगावकरांसाठी तिरुपती विमानसेवा नियमित उपलब्ध. स्टार एअर विमान कंपनीने आता मंगळवार आणि बुधवारी अशी 2 दिवस विमानसेवा सुरू केल्यामुळे बेळगावहून तिरुपतीसाठी आता रोज सेवा उपलब्ध झाली आहे. स्पायजेट बेळगाव तिरुपती बेळगाव अशी सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार विमानसेवा सुरू केली आहे. आता स्टार एअर विमान कंपनीने मंगळवार आणि बुधवार तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू केल्यामुळे बेळगावहून तिरुपतीसाठी रोज सेवा सुरू झाली आहे. त्याचबरोबर स्पायजेटने दिल्लीसाठीच्या विमानसेवेत 2 नोव्हेंबरपासून बदल केले आहेत. 2 नोव्हेंबरपासून स्पायजेटने बेळगाव दिल्ली बेळगाव विमानसेवेत बदल केला आहे. सध्या बेळगाव दिल्लीसाठी सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार अशी विमानसेवा सुरू आहे. 2 नोव्हेंबरपासून ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असणार आहे. सध्या ही सेवा सायंकाळच्या सत्रात सुरू असून 2 नोव्हेंबरपासून ही सेवा सकाळ सत्रात सुरू होणार आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे 5व्या दिवशीही छापा सत्र. कर फसवेगिरी प्रकरणी शहरामध्ये सतत 5व्या दिवशी IT विभागाने छापासत्र सुरूच ठेवले. उद्योजक सोमशेखर, कंत्राटदार उप्पार यांच्यासह अनेकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापा टाकण्यात आला आहे. सदाशिवनगर येथील उप्पार यांच्या कार्यालयावर, बसवेश्वर नगर येथील सोमशेखर यांच्या घरावर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. 4थ्या दिवशीही IT अधिकाऱ्यांनी उप्पार यांच्या सदाशिवनगर येथील कार्यालयात तपास सुरू ठेवला आहे. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. सकाळी पुन्हा या प्रकरणाच्या तपासात अधिकारी व्यस्त होते. राहुल एंटरप्राइजेसमध्येही तपास घेण्यात आला आहे. सतत 3 दिवस कारवाई सुरू आहे. सिमेंट आणि स्टील विक्री संदर्भात तपास घेण्यात येत आहे. अनेक कंत्राटदारांशी संबंधित असणाऱ्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे. राहुल एंटरप्राइजेस कडून कंत्राटदारांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता. हे सारे कंत्राटदार माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे पुत्र विजेंद्र यांचे निकटवर्ती मानले जातात. कंत्राटदारांनी कंत्राटे मिळविण्यासाठी लाच दिल्याचा संशय आहे. पंत महाराज बाळेकुंद्री पुण्यतिथी यंदाही साधेपणाने. श्री पंत महाराज पुण्यतिथी उत्सव यावर्षीही साधेपणाने आणि मोजक्या सेवेकरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी पंत बाळेकुंद्रीला येऊ नये असे आवाहन दत्त संस्थानने केले आहे. पंत महाराजांचा पुण्यतिथी उत्सव 21 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. प्रशासनाने उत्सवाला परवानगी देताना साधेपणाने आणि सांकेतिक स्वरूपात साजरा करण्याची सूचना केली आहे. यामुळे उत्सव परंपरेनुसार मोजक्या सेवेकरांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय श्री दत्त संस्थान सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतभक्त आणि गुरुबंधूंनी यावर्षी पुण्यतिथी उत्सव गावातील मंदिरात किंवा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे घरीच साजरा करावा. मंदिर भाविकांना दर्शनासाठी 21 रोजी सायंकाळी 5 ते 25 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. 25 ऑक्टोबरपासून मंदिर दर्शनासाठी खुले राहील. 5000 शिक्षकांची भरती करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती. राज्यात 40,000 शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. वर्षातून 2 वेळा CET घेऊन 5000 शिक्षक भरती करणार असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री BC नागेश यांनी दिली. शिक्षकांची भरती वर्षातून 2दाच करण्यात येईल. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षक भरतीला पात्र उमेदवार मिळविण्यासाठी वर्षातून 2 वेळा CET आणि TET परीक्षा घेण्यात येईल. सरकारी शाळांमध्ये 40,000 शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीला सुरुवात होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. बॅरिस्टर नाथ पै यांना जन्मशताब्दी निमित्त अभिवादन. बॅरिस्टर नाथ पै यांनी सातत्याने सीमाप्रश्नी लोकसेवेत आवाज उठवला होता. त्यांच्या प्रेरणेने सीमा लढ्याला बळ मिळाले आहे असे विचार ॲडव्होकेट राम आपटे यांनी व्यक्त केले. बॅरिस्टर नाथ पै यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी मराठा मंदिरात अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणयेकर, प्राध्यापक आनंद मेणसे, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातकांडे,
नगरसेवक शिवाजी मंडोळकर होते. मान्यवरांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य मेणसे म्हणाले, सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा वारसा पुढे नेऊ. नगरसेवकांचा सत्कार महापालिकेवर निवडून आलेले नूतन नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांचा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ॲडव्होकेट राम आपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कडोलीत दसरोत्सवानिमित्त धार्मिक विधी. येथील ऐतिहासिक दसरोत्सवाला 4 दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. कलमेश्वर मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ अभिषेक, आरती, पूजा, भजन आदी कार्यक्रम सुरू आहेत. भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. रोज सायंकाळी 10 वाजता पालखी प्रदक्षिणा होते. यामध्ये ग्रामस्थांसह गुंजनहट्टी, केदनूर, देवगिरी, जाफरवाडी परिसरातील भाविक सहभागी होत आहेत. मंदिर परिसर भगव्या पताका, झेंडे यांनी सजवण्यात आले आहे. यंदा 8 भाविक मंदिरात पूजेसाठी बसले आहेत. उत्सव काळात मंदिरात मूर्तीची वेगवेगळ्या आकर्षक रूपात पूजा बांधण्यात येते. भजनी मंडळांकडून भजन सुरू आहे. परिसरातील भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. दसरा काळात अखंड वीज पुरवठा करण्यासाठी हेस्कॉमचे कर्मचारी कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतने CCTV कॅमेरे बसविले आहेत. ऑनलाईन जुगारावर बंदी कायद्याची अंमलबजावणी. कर्नाटक सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन लॉटरी मटक्यावर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार ड्रीम11 संदर्भात बेंगलोर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून ड्रीम11 खेळण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो ड्रीम11 खेळणाऱ्यांचा हिडमोड झाला आहे. कर्नाटक सरकारने ऑनलाईन मटक्यावर निर्बंध घालण्याचा कायदा नुकताच संमत केला आहे. त्यानुसार अनेक ऑनलाईन पैसे लावून खेळणाऱ्या खेळांवर त्यासंबंधी असणाऱ्या ॲपवर निर्बंध घातले आहेत. असे असले तरी क्रिकेट खेळावर अनुसरून असणाऱ्या ड्रीम11वर निर्बंध घालण्यात आले नव्हते. हा सुद्धा एक प्रकारचा मटका आहे. यावर निर्बंध घालण्यात आले नसल्याने बेंगलोर येथे ड्रीम11च्या मालकावर तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कायद्याचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन चौकशी सुरू केली आहे. शहरात पाणी पुरवठा अल्प प्रमाणात. पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असून 2 दिवस झाले तरी शहरात पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 1 जुलैपासून L&T कंपनीकडे पाणी पुरवठा हस्तांतर करण्यात आला आहे. पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक प्रसिद्धीला दिले आहेत. मात्र हे नंबर नेहमी बंद असतात. त्यामुळे तक्रार करावी कुठे असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे. गल्ली बोळातून पाणी पुरवठ्यात व्यत्यय आल्याने नागरिक L&T कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 24 तास पाणी पुरवठा होणाऱ्या वार्डात देखील सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने टँकर मागवावे लागत आहेत. आयुषी गोडसेला अजिंक्यपद. मल्लेश्वरम टेबल टेनिस संघटनेच्या वतीने बेंगलोर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धेत बेळगाव टेबल टेनिस अकॅडमीची टेबल टेनिसपटू आयुषी बाळकृष्ण गोडसे हिने कॅडेट गटाचे अजिंक्यपद पटकाविले. उपांत्य सामन्यात आयुषी गोडसे हिने वृषाली किनी हिचा 11-7, 9-11, 4-11, 11-5, 14-12 असा पराभव केला. तर अंतिम सामन्यात निशी शास्त्री हिच्यावर 3-11, 11-7, 11-9, 4-11, 11-4 असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. आयुषी गोडसे हिला बेळगाव टेबल टेनिस अकॅडमीचे प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. इंडियन कराटे गोशुनरू क्लबला अजिंक्यपद. इंडियन कराटे गोशुनरू क्लबच्या कराटेपटूंनी बेंगलोर येथे लॉयला पदवीपूर्व महाविद्यालय सभागृहात झालेल्या शोटोकॉन खुला कराटे स्पर्धेत निर्विवादपणे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत आयान शेख याने 5 फेऱ्या जिंकून प्रथम क्रमांकाचे चषक जिंकले. शुभम माने यांनी द्वितीय क्रमांकासह उपविजेतेपद पटकाविले. विक्रांत सुब्रमणी याने 4 फेऱ्या जिंकून उपविजेतेपद पटकाविले. कुंदन मान परमार याने 3रा क्रमांक पटकाविला. या सर्व कराटेपटूंना कराटे मास्टर मधु पाटील, आकाश पाटील, प्रसाद पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
8 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत मानस स्पोर्ट्सला विजेतेपद. बेंगलोर येथे बेगूर टर्फ आयोजित 8 वर्षाखालील फुटबॉल लीग स्पर्धेत मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत बेंगलोर, होसूर, कोइंबतूर आणि बेळगाव येथील संघ सहभागी झाले होते. पहिल्या सामन्यात मानस स्पोर्ट्सने बेंगलोर PFCचा 5-0च्या गोल फरकाने पराभव केला. हुसेन जमादार यांनी 4 गोल तर आराध्या नाकाडी हिने 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात मानस स्पोर्ट्सने रामन स्पोर्ट्स अकादमीला 12-0 अशा गोल फरकाने मात केली. आराध्या नाकाडी आणि हुसेन जमादार यांनी प्रत्येकी 5 गोल तर झैन मुल्ला आणि ओवैस मुल्ला यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम फेरीत बेंगळूर विरुद्ध 3-1 असा विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. झैन मुल्ला, आराध्या नाकाडी, हुसेन जमादार यांनी प्रत्येकी 1 गोल केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल हुसेन जमादार, सर्वोत्कृष्ट खेळाडू आराध्या नाकाडी, सर्वोत्कृष्ट डिफेंडर झैन मुल्ला यांना सन्मानित करण्यात आले. वरील सर्व फुटबॉलपटूंना फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट आणि मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. काहेरतर्फे खेळाडूंना मार्गदर्शन. केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, समुपदेशन कक्ष, मानसशास्त्र विभाग, जैन वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त खेळाडूंसाठी आत्मविश्वास आणि भावनिक संगोपन विषयावर जनजागृती कार्यक्रम पार पडला. अधिकारी जमादार यांनी खेळाडूंशी संवाद साधला. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सर्वांगीण आरोग्यासाठी सूचना दिल्या. युवा सक्षमीकरण विभागाचे उपसंचालक बसवराज मिल्लानट्टी, व्याख्याते कॅरोल डिसोजा, रवींद्र खोत, क्रीडा शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.